श्री स्वामी समर्थ. धनुराशीच्या व्यक्तींनो, 26 जुलै 2026 पासून सुरू होणारा शनिवक्रीचा काळ तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागू शकतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्याचा मार्गही खुला होऊ शकतो. पण या काळात एक छोटी चूक तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 या शनिवक्रीच्या काळात धनुराशीच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण धनुराशीसाठी शनिवक्रीचा प्रभाव सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेकांना वाटते की शनिवक्री म्हणजे फक्त अडचणी आणि संकटे, पण प्रत्येक वेळी तसे नसते. अनेकदा हा काळ अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्याचा, जुन्या चुका सुधारण्याचा आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याचा असतो. शनिवक्री म्हणजे शनिग्रह प्रत्यक्षात मागे फिरत नाही. पृथ्वी आणि शनीच्या गतीतील फरकामुळे ते मागे सरकत असल्याचा भास होतो. ज्योतिषशास्त्रात हा काळ आत्मपरीक्षण, संयम आणि सुधारणा यांचा मानला जातो. पूर्वी केलेल्या चुका दुरुस्त करण्याची, अडकलेले कामे पूर्ण करण्याची आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. म्हणून या काळाकडे भीतीने नव्हे तर संधी म्हणून पहा. या शनिवक्रीच्या काळात तुमच्या जीवनातील 4थ्या भावाशी संबंधित विषयावर विशेष प्रभाव जाणवू शकतो. 4था भाव म्हणजे घर, कुटुंब, आई, मालमत्ता, जमीन, वाहन, मानसिक शांतता आणि जीवनातील स्थैर्य. या क्षेत्रामुळे सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर काही काळापासून घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर आता परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. कुटुंबातील गैरसमज कमी होऊ शकतात. एकत्र बसून चर्चा केल्याने अनेक प्रश्न सुटू शकतात. आईवडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. घरात एखादे शुभकार्य किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता देखील आहे. जमीन, घर, फ्लॅट किंवा इतर मालमत्तेशी संबंधित रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. जर तुम्ही घर खरेदी किंवा विक्री, नूतनीकरणाचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जाण्यास हा काळ मदत करू शकतो. जुने वाद मिटवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा. अनेक धनुराशीच्या व्यक्तींना या काळात घरात काही बदल करण्याची इच्छा होऊ शकते. घरांची दुरुस्ती, रंगकाम, सजावट किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग निर्माण होऊ शकतात. घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरू शकतो. 4थ्या भावाचा संबंध मन शांतीशी असतो. म्हणून या काळात बाह्य यशाबरोबरच मानसिक शांततेकडेही लक्ष द्या. अतिविचार करणे, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे किंवा नकारात्मक लोकांच्या प्रभावाखाली येणे टाळा. सकाळी थोडा वेळ द्या. प्राणायाम किंवा शांत वातावरणात घालवल्यास मन अधिक स्थिर होऊ शकते. शनी नेहमी एक संदेश देतात: शिस्त, संयम आणि प्रामाणिक मेहनत. जे लोक मेहनतीने काम करतात, योग्य मार्गाने पुढे जातात आणि जबाबदारीने वागतात, त्यांना शनी योग्य वेळी योग्य फळ देतात. म्हणून या काळात घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाका. शनिवक्रीचा हा काळ मेहनत करणाऱ्या धनुराशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये प्रगतीची संधी घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळू शकते. ज्यांची मुलाखत प्रलंबित आहे किंवा निकालाची प्रतीक्षा आहे, ज्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे, नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. या काळात केलेली प्रामाणिक मेहनत भविष्यात मोठे यश देऊ शकते. जर तुमचे एखादे प्रकरण न्यायालयात किंवा सरकारी कार्यालयात अडकले असेल, त्यामध्ये हळूहळू प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कागदपत्रे पुढे सरकू शकतात. तरीही कोणताही कायदेशीर निर्णय भावनेत येऊन घेऊ नका. तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच पुढे पाऊल टाका. संयम ठेवणे या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. शनिवक्रीच्या काळात आर्थिक स्थिती पाळणाऱ्या व्यक्तींना कर्ज कमी करण्याची किंवा फेडण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवले तर आर्थिक तणाव हळूहळू कमी होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळा. नवीन कर्ज घेण्याऐवजी जुनी देणी पूर्ण करण्यावर भर द्या. छोट्या छोट्या बचती भविष्यात मोठा आधार ठरू शकतात. या काळात तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते, जबाबदारी वाढू शकतात, पण त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याची संधीही मिळेल. ज्यांचा व्यवसाय लोहा, मशिनरी, ऑटो पार्ट्स, तेल, बांधकाम, हार्डवेअर किंवा औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य नियोजन करा. व्यवसाय करणाऱ्यांना जुने ग्राहक परत मिळू शकतात. नवीन करार होण्याची शक्यता आहे. कामाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक निर्णयाचा सखोल अभ्यास करा. भागीदारीत पारदर्शकता ठेवा आणि सर्व व्यवहार लेखी स्वरूपात करण्याचा प्रयत्न करा. या काळात कधीकधी मनावर ताण येऊ शकतो. अतिविचार करणे, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे किंवा भविष्याशी संबंधित अनावश्यक चिंता करणे टाळा. सकाळी ध्यान, प्राणायाम किंवा नियमित चालणे यामुळे मन शांत राहू शकते. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्याचा परिणाम या काळात अधिक जाणवू शकतो. रागाच्या भरात बोललेले शब्द नातेसंबंध बिघडू शकतात. म्हणून शांतपणे आणि विचारपूर्वक संवाद साधा. कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी आदराने वागल्यास
अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात. या काळात कोणत्या चुका टाळायच्या आहेत? घाईघाईत आर्थिक निर्णय घेऊ नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नका. आळसामुळे महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता जाणून घेऊया शनी वक्रीच्या काळात कोणते उपाय करावेत, कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि हा काळ अधिक सकारात्मक कसा बनवता येईल. धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु मानला जातो, त्यामुळे या काळात गुरुचा सन्मान करणे आणि ज्ञानाचा आदर करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरातील वडीलधारी व्यक्ती, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचा आदर करा. शक्य असल्यास वृद्धाश्रम, गरजू विद्यार्थी किंवा गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान हे दिखाव्यासाठी नव्हे तर सेवाभावाने करा. दररोज सकाळी शांत मनाने हा मंत्र जपू शकता. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः. हा मंत्र जपत असताना ज्ञान, योग्य निर्णय आणि जीवनातील प्रगतीसाठी प्रार्थना करा. मंत्र जपात सातत्य ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. शनिदेवाचा बीजमंत्र. रात्री शांत वातावरणात बसून श्रद्धेने शनिदेवाचा बीजमंत्र जपा. ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिचराय नमः. मंत्र जप करताना मन शांत ठेवा. फक्त मन नव्हे तर चांगले कर्म आणि प्रामाणिक ही आचरणही तितकेच महत्त्वाचे आहे. शनिवारी कांस्य किंवा धातूच्या वाटेत थोडे मोहरीचे तेल घ्या. त्यात एक नाणे ठेवा. त्या तेलात स्वतःचे प्रतिबिंब पाहून श्रद्धेने ते शनिदेवांना अर्पण करा. यानंतर आपल्या क्षमतेनुसार काळा उडीद, मोहरीचे तेल किंवा लोखंडी वस्तू गरजूंना दान करा. दान करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नका. या काळात श्रमिक, गरीब, वृद्ध किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे शुभ मानले जाते. एखाद्या गरजवंताला अन्नदान करणे, कपड्यांची मदत करणे किंवा समाजोपयोगी कार्यात सहभागी होणे हा देखील एक उत्तम उपाय ठरू शकतो. या काळात मानसिक तणाव किंवा अतिविचार करण्याचा प्रवृत्ती वाढू शकते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर जास्त विचार करण्यापेक्षा योग्य कृतीवर भर द्या. रागाच्या भरात बोलू नका. शांत, संयमी, सकारात्मक संवाद तुमचे अनेक प्रश्न सोपे करू शकतो. शनी कधीही विनाकारण अडचणी देत नाही. ते आपल्या शिस्त, संयम, जबाबदारी आणि योग्य कर्म यांचे महत्त्व शिकवतात. हा काळ तुम्हाला स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी देऊ शकतो. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली, योग्य निर्णय घेतले आणि सकारात्मक राहिलात तर भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा शनी वक्रीचा काळ धनुराशीसाठी अनेक महत्त्वाच्या संधी घेऊन येऊ शकतो. घर आणि मालमत्तेशी संबंधित प्रश्न मार्गी लागू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडू शकतो. न्यायालयीन किंवा रखडलेल्या कामामध्ये गती येऊ शकते. कुटुंबातील वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकते आणि या सर्व गोष्टीचा पाया एकच आहे: प्रामाणिक मेहनत, संयम आणि योग्य कर्म. याच 3 गोष्टी तुम्हाला काळात पुढे घेऊन जातील. तुमची राजधनु असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव, जय गुरुदेव असे नक्की लिहा. या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक राहा. नमस्कार.